शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व काही बातम्या बघायला मिळतील। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी। सध्या स्थितीला बघायला गेलं तर शेतकऱ्यांची मागणी आहे, मात्र आता लवकर कर्जमाफी करणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपण जर आवाज उठवला तरच सरकारपर्यंत पोहोचणार आहे। कर्जमाफी आता लवकरच केली पण जाणार। ॲपवरून फोटो काढायचा आणि स्वतःच पीक पेरा नोंदवायचा। शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड लिंक देखील असणं गरजेचं आहे। ई पीक पाहणी करताना लवकरात लवकर करण्यात यावी। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आलेली असून हप्ता वाटपाची तयारी अखेर सुरू झालेली असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। जर रक्कम वाढवलीच तर 3000 रुपये हप्ता येणार असल्याची माहिती मिळते। मात्र आता कधी हप्ता मिळेल व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळू शकतो व मिळवण्यासाठी सरकारने कोणती कामे करण्यास सांगितले आहेत, सर्व काही पुढे बघणार आहोत। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, पीक विमा बातमी देऊ। शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि बाजारामध्ये भाव वाढले। मंदीत विकलेल्या मालाची तेजी, व्यापाऱ्यांच्या पायथ्यावर। सध्या स्थितीला शेतकरी पुन्हा हवालदिल। सध्या स्थितीला सोयाबीनचे बाजारभाव तर वाढलेले आहेत, मात्र याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांना आहे, शेतकऱ्यांना नसून। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सध्या स्थितीला बाजारभाव मिळालेला नाही। पावसाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा। प्रदीर्घ विश्रांतीनंतर मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले, भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। कृषी आयात निर्यातीपेक्षा कमी। सध्या स्थितीला जर विचार केला तर भारतातील प्रमुख कृषी निर्यात वस्तू देखील जाहीर 2024-25 मधील 92,000 लाडक्या बहिणींची होणार पडताळणी, अनेकांचा लाभ आता सध्या स्थितीला बंद होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने उचलले मोठे पाऊल। अमळनेर तालुक्यात पिके करपली, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती। 20 दिवसांपासून अजून चांगला पाऊस झालेला नाहीये, उन्हाची तीव्रता देखील वाढली। पांढरदेवच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, भरपाईची मागणी। 26 लाख लाडक्या बहिणी चौकशीच्या फेरीत। महिला व बाल कल्याणच्या या माहितीनुसार आता नवीन माहिती समोर आली आहे। कापूस लागवड घटली 2.5 लाख हेक्टरने। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर 2.5 लाख हेक्टरने कापूस लागवड घटलेली आहे। बाजारभाव वाढणार का नाही प्रश्न। 1000 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान। 2 आठवड्यापासून दडी मारून बसलेला मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले असून लवकरात लवकर मदत वाटप करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बातमी। आता 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे सरसकट पैसे आता जमा होणार असून कुणाला 15,000, कुणाला 10,000 तर कुणाला 25,000 रुपयांपर्यंत आता रक्कम येणार आहे। होय, महाराष्ट्रामध्ये देखील पैसे मिळणार असून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। तर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती बातमी देऊ। आता 35 लाख शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे, तर चला आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पुढे बघूयात। महत्त्वाची बातमी, भरपाईचा लाभ घ्यायचा मग करा लवकर ही प्रक्रिया। सध्या स्थितीला नोंदणी नसेल तर मिळणार नाही नुकसान भरपाई। सध्या स्थितीला भरपाईचा लाभ जर घ्यायचा असेल तर आता ई पीक पाहणी देखील करणे गरजेचे आहे, जेणेकरून पैसे तुमच्या बँक खात्यात पुढे चालून जमा होतील, अन्यथा पीक विमा मिळण्यास अडथळा देखील येऊ शकतो। अजितदादा पुन्हा 2 दिवस बीडमध्ये। दादांच्या हस्ते बीडमधील मुख्य ध्वजारोहण होणार। सध्या स्थितीला जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती। अजितदादा पुन्हा आता बीडमध्ये 2 दिवसासाठी येणार असल्याची माहिती। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 80.91 कोटींची FRP थकीत। मागील गाळप हंगाम संपण्यास 6 महिन्यांचा कालावधी झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ही आपल्याला 80.91 कोटींची FRP थकीत बघायला मिळते।
पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले. सध्या स्थितीला पात्र शेतकरी तर आहेत, मात्र त्यांना अनुदान मिळालेले नाहीये. लवकरात लवकर अनुदान वाटप करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे द्यावे अशी मागणी देखील आता बघायला मिळत आहे. तसेच आता पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत खुशखबर आलेली आहे. पुढे बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाची बातमी, ड्रॅगन फ्रूट विकास योजना, शेतकऱ्यांना मिळणार 2,70,000चं अनुदान. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून योजना 2,70,000चं अनुदान थेट मिळणार. महत्त्वाची बातमी, तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आला का? आला नसेल तर काही चुका केल्या असतील. आता लवकरच नमो शेतकरीचा हप्ता पण येणार आहे. होय, आता पीएम किसानचे 2,000 जमा झाले, त्यातच आता नमो शेतकरीचे 2,000 मिळणार आहेत. मात्र आलेल्या माहितीनुसार पीएम किसानचा हप्ता काहींना मिळालेला नव्हता. तसाच आता नमोचा देखील काहींना हप्ता मिळायचा नाहीये. कारण आता एक काम करून ठेवणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा. दुसरं काम म्हणजे KYC करा, जेणेकरून जसे तिकडून पैसे वाटप सुरू होतील तशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील. आता नमोचा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या टायमिंगला म्हणजे 30 ऑगस्टच्या दरम्यान किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असं सांगण्यात येत आहे. ही एक आनंदाची बातमी. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि बाजारात दर वाढले. यंदा 4,892 रुपये हमीभाव बघायला मिळतोय. सोयाबीनचे दर जर विचार केला तर आता वाढत चालल्याचा आपल्याला दिसून आलेला असून 4,700 ते 800 रुपयांचा बाजारभाव सोयाबीनला बाजारामध्ये मिळतोय. महत्त्वाची बातमी आलेली आहे, तर आता बघूयात. पाचोरा तालुक्यामध्ये सातबाऱ्यावर नाव तरीही निघेना फार्मर आयडी देखील काढणे गरजेचे, अन्यथा मदत मिळणार नाही. पीक विमा पाहिजे असेल तर काढा. महत्त्वाची बातमी, कापूस सोयाबीनकडे तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ, मात्र मक्याला चांगली पसंती. देशात खरीपाचे सरासरी 1,000च्या अधिक हेक्टरवर पिकांची पेरणी झाली. मात्र यामध्ये सर्वाधिक जर विचार केला तर मका पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये पेरण्यात आलेले आहे. कापूस सोयाबीनला सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी कमी पसंती दिल्याचं दिसून आलेलं आहे. यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. शेवगाव तालुक्यात केवळ 15,000 अर्ज दाखल. यंदा जर विचार केला तर गेल्या वर्षीपेक्षा पीक विम्याकडे शेतकऱ्यांची यावर्षी पाठ बघायला मिळत आहे. अद्याप तरी काय जास्त लोकांनी पीक विमा भरलेला नाही. मोबाईल ॲपने फोटो काढायचा आणि स्वतःच्या शेताचा पीक पेरा नोंदवायचा. आता राज्यभरात ई पीक पाहणी प्रकल्प बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे 100% जर पाहिजेच असतील तर ई पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून हप्ते मिळत राहतील. कारण आता पीक विमा देखील चांगला वाटप सुरू झालेला आहे. बीडमध्ये देखील पैसे आता वाटप सुरू. महत्त्वाची बातमी आहे, आता महाराष्ट्राला 506 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा मिळाला का? नसेल मिळाला तर येऊन जाईल. बऱ्याच जणांच्या खात्यात जमा झालेले आहेत. यामध्ये पहिला जिल्हा बीड आहे. बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप केले जाणार आहेत. दुसरा जिल्हा धाराशिव आहे. धाराशिव या ठिकाणी देखील पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार असून आता धाराशिव जिल्ह्यासाठी देखील कोट्यवधी रुपयांचा निधी बघायला मिळत आहे. मोठी रक्कम आता बँक खात्यात देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 506 कोटी रुपये थकीत विमा भरपाई जमा करण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित भरपाईची रक्कम 7 ते 8 दिवसाच्या आत जमा केली जाईल. ज्यांना आज मिळाले नाही त्यांना पुढच्या 2 ते 3 दिवसात पैसे मिळतील अशी माहिती देखील आता देण्यात आलेली आहे. काळजी करू नका, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. जिल्ह्यांची नावे अजून पुढे बघू. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्याचे आव्हान. शेतकऱ्यांनो, ई पीक पाहणी केली का? केली नसेल तर लवकरात लवकर करा असे आव्हान आहे. सध्या स्थितीला ई पीक पाहणी जर केली तर पुढे चालून मदत मिळेल. आता ई पीक पाहणी करण्यासाठी थोडंसं नेटवर्क देखील लागतं, हे देखील लक्षात घ्यायचं आहे, जेणेकरून काय अडचण येणार नाही. अन्यथा नेटवर्क कमी राहिले तर ई पीक पाहणी फेल जाऊ शकते. ई पीक पाहणी केली तर सरकारकडून योग्य ती मदत लवकरच बँक खात्यात जमा होऊ शकते. महत्त्वाची बातमी, मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध, त्यांना जाब का विचारत नाही? राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगे यांना प्रश्न. मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध होता, मग त्यांना तुम्ही जाब का विचारत नाही असं राधाकृष्ण विखे पाटील म्हटलेले आहेत. मनोज जरांगेंना हा प्रश्न उपस्थित केला.
महत्त्वाची बातमी, नमोचे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र आता ती प्रतीक्षा संपणार असून लवकरच हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील, त्यामुळे काळजी करू नका. मात्र आलेल्या माहितीनुसार फिक्स तारीख सरकारने अजून जाहीर केलेली नाही. आलेल्या बातम्यांनुसार आता ऑगस्टच्या 30 ऑगस्टच्या दरम्यान हप्ता मिळू शकतो किंवा सप्टेंबरच्या पहिल्या तारखांना हप्ता मिळू शकतो, म्हणजेच की 1 ते 10 सप्टेंबरच्या आसपास नमो शेतकरी योजनेचे पैसे टोटल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती पण आता सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी पीक विमा आता वाटप होणार असून काहींना 10,000 काहींना 15,000 रुपये देखील मिळणार आहेत. तर चला त्यांची नावे सांगतो. पुढील जिल्हा आहे नाशिक. या ठिकाणी देखील पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहेत. अजून जिल्ह्यांची माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होईल. महत्त्वाची बातमी, 9 कॅरेटमध्ये सोन्याचा दागिना हॉलमार्कसह 40,000 देखना. सोने चांदी खरेदीसाठी बाजारात गर्दी. आता सर्वसामान्यांची हौस स्वस्तात पूर्ण करता येणार. सध्या स्थितीला नवीन बातमी समोर. मोठी बातमी आहे. 26 लाख महिलांची यादी महिला व बाल कल्याण विभागाकडून तयार झालेली असून 26 लाख लाडक्या बहिणींच्या चौकशीच्या फेऱ्यात आता बघायला मिळू शकतात. कारण लाडकी बहीण योजनेबाबत आता सरकार ॲक्शन मोडवरती आलेलं असून जे अपात्र आहेत ते अपात्रच होणार. मोठी बातमी आहे. कृषी योजनांच्या अनुदानामध्ये भरीव वाढ. अखेर शेतकऱ्यांना दिलासा. कृषी योजनांच्या अनुदानात भरीव वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. थेट पैसे आता चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार. राज्यात सध्या स्थितीला 5 वर्षामध्ये पक्के रस्ते आता बघायला मिळणार आहेत. राज्यात 5 वर्षात पक्के शेत रस्ते बघायला मिळतील असं फडणवीस म्हटलेले आहेत. शेत रस्ते जर चांगले पक्के केले तर शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळू शकतो, कारण चांगल्या प्रमाणामध्ये रस्ते करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये अडचण निर्माण होते. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित का ठेवले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पात्र शेतकरी होते मात्र त्यांना अनुदान मिळाले नसल्याची माहिती मिळत आहे. महात्मा ज्योतिराव फुले अनुदान योजनेअंतर्गत अजून पैसे जमा झाले नसल्याची माहिती समोर आलेली आहे. ई पीक पाहणी आता प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना अडचणी. सध्या स्थितीला सरकार म्हणतं ई पीक पाहणी करा, मात्र शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना अडचणी येत आहेत. ई पीक पाहण्याची अट काढून टाकावी अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, कारण की पुढे चालून जर विचार केला तर ई पीक पाहणी काही ठिकाणी नेटवर्क कमी असल्यामुळे होताना प्रॉब्लेम. शेतकरी मित्रांनो, आता PM किसानचे पैसे मिळाले. नमोचे 2,000 रुपये लवकर खात्यात जमा होणार आहेत. तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याचा हप्ता अजून वाटप सुरू आहे. ज्यांना मिळाला नाही त्यांना पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये पैसे मिळून जातील, त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. मोठ्या प्रमाणात हा पीक विमा आता वाटप केला जाणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. राज्य शासनाने सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे. रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.